मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या मोदींकडून मान्य, फडणवीसांचा गंभीर आरोप. वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध लढण्याचाही इशारा. पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही. फडणवीसांसह सहकाऱ्यांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा पलटवार. शरद पवारांनंतर बारामतीत मीच वाली, गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा, अजितदादांचं आवाहन. तर साहेबांऐवजी स्वतःचा फोटो लावून मत मागण्याचं पुतण्या युगेंद्र पवारांना चॅलेंज. स्वतः वाली म्हणून चालत नाही, जनतेनं म्हणावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रतिभा काकींना विचारणार, नातवाचा एवढा काय पुळका आला होता. भाषणादरम्यान अजित पवारांकडून प्रतिभा पवार यांच्यावरही निशाणा. फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक, अदानींच्या घरी नाही तर दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा. धारावीच्या जमिनीचा सौदा झाल्यानं भाजपनं महाराष्ट्राचं सरकार चोरलं, अमरावतीतील सभेतून राहुल गांधींचा आरोप. किती मोठा नेता असू द्या, माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही. फडणवीसांनाही नोटीस पाठवणार का, या प्रश्नावर नवाब मलिकांचं उत्तर. राज्यात शाळांना फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टी. 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून जाहीर.